शेअर बाजारातला गुंतवणुकीचा प्रवास हा हवाई प्रवास आहे, हा विमान प्रवास आहे। स्थिर गुंतवणूक परतावा मिळणारा आपल्या गरजा यांचा पूर्णपणे व्यवस्थित वापर करून त्या पलीकडच्या गुंतवणुकांना आपल्याला हवाई प्रवासाला न्यायचं असतं। इन्व्हेस्टमेंटचा जर्नी हा जितका बोरिंग असेल तितका तुमच्यासाठी फलदायी राहणार आहे। 100 किलोमीटरच्या जर्नीसाठी जर विमान प्रवास करायला गेलो तर काय होईल? ज्याला टर्ब्युलन्स येतो, विमान असं वादळी वाऱ्यांना सामोरं जात असतं, एक्सटर्नल कंडिशन्सना सादर जात असतं, त्याला पुन्हा आपल्याला पायलट सांगतात की नमस्कार मित्रांनो, शेअर बाजारातल्या गुंतवणुका या सदैव आपल्याला एक्साइटिंग वाटतात, पण शेअर बाजारातल्या गुंतवणुकांसाठी कोणी त्याचा विचार करावा, कधी करावा आणि कधी टाळावा हे समजणं अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, गुंतवणुकीचा हा प्रवास आपण कुठे नक्की जायचंय त्याच्यासाठी आपण कुठलं व्हेइकल वापरतो हे महत्त्वाचं आहे। शेअर बाजारातला गुंतवणुकीचा प्रवास हा हवाई प्रवास आहे, हा विमान प्रवास आहे। तो कसा हे आपण आजच्या या व्हिडिओमधनं समजून घेऊया। मित्रांनो, ज्या वेळेला आपण हवाई प्रवास करायला जातो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे रनवे। विमान प्रवासासाठी विमान टेक ऑफ किंवा लँडिंग हे रनवेवरती होतं। ते हवेतल्या हवेत टेक ऑफ किंवा पाण्यातनं टेक ऑफ हे होत नाही, त्याला धावण्यासाठी धावपट्टी लागते। कॉन्क्रीटचं बांधकाम असलेली व्यवस्थित अशी धावपट्टी जिथे उपलब्ध आहे तिकडनंच सॉफ्ट लँडिंग किंवा सॉफ्ट टेक ऑफ होऊ शकतं। मित्रांनो, ही जी धावपट्टी आहे ही धावपट्टी आपल्या गुंतवणुकांमध्ये डेट इन्व्हेस्टमेंट दाखवते। म्हणजे काय तर आपला 6 ते 7% का होईना स्थिर गुंतवणूक परतावा मिळणारा आपल्या गरजा यांचा पूर्णपणे व्यवस्थित वापर करून त्या पलीकडच्या गुंतवणुकांना आपल्याला हवाई प्रवासाला न्यायचं असतं। आणि ज्या वेळेला आपण गुंतवणुका करतो किंवा गुंतवणुका काढून घेतो त्यासाठी देखील आपल्याला हा प्लॅटफॉर्म हा डेट इन्व्हेस्टमेंट्सचा वापरणं अतिशय गरजेचं असतं। आता डेट इन्व्हेस्टमेंट्स का करायला हव्या तर लक्षात घ्या, काही जणांच्या आर्थिक अवलंबित्वावरती सासू सासरे देखील अवलंबून आहेत, काही जणांकडे त्यांचे आई वडील देखील डिपेंडंट पॅरेंट्स आहेत, त्यांना मेडिक्लेम पुरेसा नाही आहे। तर अशा वेळेला देखील मेडिकल इमर्जन्सी कधीही येऊ शकते, आपल्याला पैसे लागू शकतात। जर आपण अशा प्रकारच्या नोकरीमध्ये आहोत जी परमनंट नोकरी नाही आहे, आपल्याला जॉब स्विच पण करावा लागू शकतो, अशा वेळेला 3-4 महिने असे देखील आपल्या आयुष्यात येऊ शकतात की ज्या वेळेला मला कुठलंही उत्पन्न नाही आहे, माझा पगार चालू नाही आहे। अशा वेळेला देखील तोंड देण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत। सो अशा कुठल्याही इमर्जन्सीजना तोंड देण्यासाठी म्हणजे माझे जे काही बेसिक खर्च आहेत ते त्या बेसिक खर्च आणि EMIs ह्याची 4 ते 5 महिन्याची आपल्याकडे तजवीज असली पाहिजे। त्याचबरोबर आपल्यावरती हे जे काही डिपेंडंट असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीजना तोंड देण्यासाठी आणि 1-2 वर्षात मला ज्या काही निर्णय घ्यायचे आहेत, मला कुठे फिरायला जायचं आहे किंवा माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी ठेवलेले पैसे आहेत, 1-2 वर्षात माझ्या मुलीचं लग्न आलं आहे, अशासाठीचे ठेवलेले पैसे, या सगळ्यासाठी आपल्याला डेट फंड हा रनवे म्हणून वापर करणंच गरजेचं आहे। ह्याला आपण छोट्या कालावधीमध्ये आपण जर म्हणजे 100 किलोमीटरच्या जर्नीसाठी जर विमान प्रवास करायला गेलो तर काय होईल? 2 तास विमान प्रवासासाठी आधी या, मग 15 मिनिटाचा प्रवास करा आणि मग परत या, तिकडनं निघा। पण आपण हाच जर्नी 2-2.5 तासामध्ये बाय रोड देखील करू शकणार होतो। सो जे आपले नियर गोल्स गोष्टी आहेत त्यांना आपण विमान प्रवासाला, हवाई प्रवासाला जोडणंच चुकीचं आहे। त्यासाठी आपल्याला बाय रोड वापर करायचा आहे। मग जिथे कुठे आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचं आहे, माझी मुलगीच 2 वर्षाची आहे, 20 वर्षाच्या दृष्टिकोनाने तिचं लग्न होणार आहे 20 वर्षानंतर, तर ते पैसे मला गुंतवायचे आहेत किंवा त्यासाठी मला गुंतवणूक करत राहायची आहे SIP पद्धतीने, त्यावेळेला हा हवाई प्रवास इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सचा करणं हा मीनिंगफुल डिसिजन होऊ शकतो।
माझ्या रिटायरमेंटला 12 ते 15 वर्ष आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी केलेली गुंतवणूक ही मिनिंगफुल होऊ शकते. पण मला या मधल्या कालावधीमध्ये तोंड द्यायला पुरेसे पैसे पण नाही आहेत आणि एक्साइटमेंट म्हणून मी विमान प्रवास करायला जात असेन, तर लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंटचा जर्नी हा जितका बोरिंग असेल तितका तुमच्यासाठी फलदायी राहणार आहे. जितकी तुम्ही गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये एक्साइटमेंट शोधाल तितकं तुम्हाला या डीलमध्ये नुकसान होण्याची शक्यताच जास्त आहे. लक्षात घ्या, बिझनेस स्वतः करणं हे थ्रिलिंग असू शकतं, पण इन्व्हेस्टर म्हणून राहणं हे जितकं पॅसिव्ह आहे, जितकं त्यामध्ये बोरिंग आहे, तेवढंच आपल्यासाठी फ्रुटफुल होऊ शकतं. तर त्यामुळे आपण बिझनेसमन नाही आहोत, आपण इन्व्हेस्टर आहोत. हे जर स्वतः आपण नीट समजून घेतलं तर आपला इन्व्हेस्टर म्हणून रोल अगदी एखादा बिझनेस क्लासनी प्रवास करणारा जसा प्रवासी असतो तसा होऊ शकतो. आता काय होतं, ज्या वेळेला आपल्याला लांबचा प्रवास करायचा आहे, आपलं विमान जे आहे ते धावपट्टीवरनं धावायला घेतं. म्हणजे शेअर बाजारामध्ये जे वर खाली होणारे जी पडझडीतल्या गोष्टी आहेत त्याला एक टेक ऑफ देण्यासाठी म्हणून जर आपण डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि त्या डेटमधनं सिस्टमॅटिकली जर आपण इक्विटीमध्ये जर ट्रान्सफर करत गेलो तर आपण स्थिररित्या फ्लोट होण्यासाठी एक छान टेक ऑफ करण्यासाठी आपण तयार होत जातो दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टांसाठी. अशा प्रकारे सुंदर टेक ऑफ केला आपण की काही वेळातच आपलं विमान हे ढगांच्या देखील वर जातं आणि प्रचंड असा वेग त्या विमानाला मिळालेला असतो. मात्र इथेच गंमत काय होते, आपल्याला सांगितलं जातं की आता सीट बेल्ट देखील तुम्ही उडू शकता, तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे, तुम्हाला फिरायचं चालायचं आहे, तरी देखील तुम्ही या प्रवासामध्ये बाहेर चालू शकता, उठू शकता, कारण तुम्हाला बाहेरचा वेग किती आहे ह्याची कल्पना नसते. ही फेज काय आहे, तर इट इज अ फ्लो स्टेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या, इथूनच तुमचा गुंतवणुकांचा बोरिंग प्रवासाची प्रचिती तुम्हाला यायला लागते. बऱ्याच वेळेला आपल्याला बघतो आपण की आम्ही इन्व्हेस्टमेंट्स केल्यात इक्विटीमध्ये आणि ह्याच्यापेक्षा ते एफडीमध्ये रिटर्न चांगला आला असता. मार्केट कुठे वर्षभरात गेलंच नाही, 5 आणि 6% रिटर्न देतं. हे काय तुमचं शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे कसं 30-40% रोज वाढलं पाहिजे, दरवर्षी वाढलं पाहिजे, अशा अपेक्षेने आपण आलेलो असतो आणि 5-6%च रिटर्न मिळत असेल तर जे निराश होऊन बाहेर जायचं म्हणतात ते अशी मंडळी असतात की जे म्हणतात की नाही आता मार्केटमध्ये काही रिटर्न नाही, मी हे काढतो आणि रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट बेट घेतो किंवा मी हे मार्केटमधनं पैसे काढून एफडीमध्ये टाकतो. हे लोक आम्हाला कसे जाणवतात की जर तुम्ही त्या फ्लाईट स्टाफला सांगायला गेलात की नाही आता विमान प्रवास खूप बोर झाला, तुम्ही मला पॅराशूट द्या, मी उडी मारतो आणि खालती लगेच अंबाबाईचं दर्शन घेतो, कोल्हापूर लागतंय उतरून घेतो तिकडे, किंवा तिरुपतीवरनं जातोय, चला तिरुपतीचं दर्शन घेऊया, किंवा कुठला तरी मोठा डोंगरामधनं हिमालयातनं जातोय, चला हिमालयात उतरतो. अशा प्रकारे मध्येच आपण विमानातनं उतरत असू तर ते जसं वर्तन आहे साधारण तशाच प्रकारचं वर्तन लॉंग टर्म विजननी आपण इन्व्हेस्टमेंट करून आपल्यामध्येच बोर होऊन जर आपण इन्व्हेस्टमेंट काढून घेत असू किंवा घाबरून जाऊन आपण इन्व्हेस्टमेंट काढून घेत असू, शॉर्ट टर्म गोल्स आपले आहे होते खरं तर, पटकन कधी अडचणीत लागले तर ते पैसे आहेत, घरी आजारी ॲडमिट झालं तर वापरायचेच पैसे, आणि अशाच वेळेला मार्केट देखील डाऊन आहे, आपण बाहेर पडलो किंवा मार्केट सुदैवाने अप असलं तरीसुद्धा आपण मार्केटमधनं बाहेर पडून गेलो, आता शेअर बाजारात टाकायला आपल्याकडे काही पैसे नाही आहेत. सो अशा परिस्थितीमधला अवेळी एक्झिट घेणं आपण टाळणार आहोत का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा या जर्नीमधला मुद्दा आहे. आता ह्या पलीकडे मुद्दा येतो तो म्हणजे बाहेरचं वातावरण. गुंतवणुका केल्यानंतर कधी जगात युद्ध होतात, कधी कोणी म्हणतं आम्ही आण्विक चाचणी करतो, कधी कोणी म्हणतं की आता नाही, आता व्याजदर वाढलेत, आता कंपन्यांचा नफा कमी होतोय, इम्पोर्ट एक्सपोर्टचे आकडे वेगळे येत आहेत, अशा सगळ्या परिस्थितीत कंपन्यांचं काय होईल,
आय टी कंपन्यांचा प्रॉफिट ड्रॉप डाऊन होतोय का, अशा सगळ्या बातम्यांचा परिणाम होऊन ज्या वेळेला आपण साशंकित होतो त्या परिस्थितीला आपण म्हणू शकतो की ज्याला टर्ब्युलन्स येतो, विमान असं वादळी वाऱ्यांना सामोरं जात असतं, एक्सटर्नल कंडिशन्सना सादर जात असतं, त्याला पुन्हा आपल्याला पायलट सांगतात की पुन्हा तुम्ही सीट बेल्ट लावून घ्या आणि स्थिर आपल्या खुर्चीमध्ये शांत बसा. थोड्या वेळासाठी हे टर्ब्युलन्स येईल, काही वेळामध्ये पुन्हा आपण या वादळी परिस्थितीमधनं बाहेर पडलेलो असू. पण आपलं हे विमान हे आपलं काल्पनिक विमान आहे. सो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये फक्त आतमधले लोक, प्रवासी आणि बाहेरचा टर्ब्युलन्स एवढेच लोक नसतात. आपल्या आतमध्ये मीडियाचे लोक देखील अशा वेळेला बातम्या देतात. हे लोक कोण असतात? हे आपले इमोशनल हायजॅकर्स असतात. हे आपल्या मेंदूचा ताबा घ्यायला बघतात. ते अशाच वेळेला सांगायला लागतात, आता शेअर बाजारमध्ये ब्लडबाथ, मार्केट कोसळणार. अशा परिस्थितीमध्ये आपण अजून घाबरून जातो. हे लोक कोण आहेत? हे लोक असे आहेत ज्यांना आपलं अटेन्शन हवं आहे, आपल्या इमोशनली आपला ताबा घ्यायचा आहे, आपल्याला जीवाची धमकी द्यायची आहे आणि आपल्या विमानाला ज्या दिशेने आपण नेतोय त्या दिशेऐवजी त्यांना तो प्रवास भरकटवायचा आहे. त्यांना जिथे हे विमान घेऊन जायचं आहे त्या दिशेने नेण्यासाठी हायजॅकर्स देखील या विमानामध्ये असतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला तोंड देत आपण स्थिर राहून ज्या वेळेला गुंतवणुकांचा जर्नी दीर्घ मुदतीत पूर्ण करतो आणि ज्या वेळेला लँडिंगची वेळ येते त्यावेळेला देखील आता माझं गोल जवळ आलं, मी सगळे इक्विटीमधले पैसे काढून घेतो, तर हे देखील सॉफ्ट लँडिंग म्हणता येईल का मित्रांनो? नाही. जसं जसं माझं गोल जवळ येत जाईल मी हळूहळू माझे शेअर बाजारातले पैसे डेटमध्ये ट्रान्सफर करायला लागून माझ्या गोलसाठी जर 10 लाख जमवणार असतील तर मी पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे 10 लाख ट्रान्सफर करून घेईन. नॉट कम्प्लिटली मी फटकन मार्केट वाढलेले खाडकन 10 लाख काढून घेतले आणि लगेच खर्चायला काढले, किंवा ज्या पॉईंटला मला वापरायचे त्या पॉईंटपर्यंत ते पैसे त्या हवाई प्रवासामध्येच त्या वेगामध्येच ठेवायचा मी प्रयत्न केला. तर ज्या क्षणी मला ते पैसे वापरायचे, मानून चला माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच वेळेला मार्केट एकदम 40-50% पडलं, तर काय होईल? मला असं म्हणता येईल का यावर्षी मार्केट जरा खालती, आपण पुढच्या वर्षी लग्न करूया? म्हणून जर मला असे 1-2 वर्षात पैसे लागणारची जा काळ जवळ येत असेल, मी हळूहळू जशा इन्व्हेस्टमेंट टेक ऑफ करत इन्व्हेस्ट केलेत तसंच माझं लँडिंग देखील सॉफ्ट घडणं हे देखील प्रोफेशनल इन्व्हेस्टर म्हणून करणं अतिशय गरजेचं आहे. सो बघा मित्रांनो, या गोष्टींकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. यातनं असं आपण सॉफ्ट लँडिंग ज्यावेळेला करू त्यावेळेला आपला प्रवास देखील सुखकर होतो. आपल्याला पोचायचं आहे त्या इच्छित स्थळी आपल्याला वेगाने देखील पोचता येतं आणि या परिस्थितीमध्ये जे आपले फ्लाईट अटेंडंट असतात, पायलट असतो, या सगळ्यांवरती विश्वास ठेवून शांतपणे आपल्याला जे हवं नको ते सांगत शांतपणे आपला प्रवास जितका आपण इमोशनली हाय लो न होता करू तेवढाच आपल्यासाठी सुखकर राहतो. आणि आपल्याला पॉईंट ए टू पॉईंट बी कुठे जायचं आहे, त्याच्यासाठी कुठे विमान बदलायचं आहे, काय करायचं आहे, हा अख्खा पूर्ण ट्रॅव्हल प्लॅन करून घेणारा आपला जो ट्रॅव्हलिंग प्लॅनर आहे, तसाच आपला फायनान्शियल प्लॅनर आहे, त्याकडनं आपण जर समजून घेतलं की मला कुठे जायचं आहे. पायलटला माहीत नाही आहे की तुमची मुलगी शिकागोला आहे आणि तुम्हाला हॉल्ट घ्यायचा आहे, किंवा पायलटला माहीत नाही आहे की तुम्हाला तीर्थाटनासाठी तुम्ही जाताय की तुम्ही बिझनेस मीटिंगसाठी जाताय. या तुमच्या पर्पजप्रमाणे कशा प्रकारे फ्लाईट घ्यावी, कुठला रूट घ्यावा. आता भारतातनं अमेरिकेला जायचं असेल तरी 2 रूट आहेत. सो कुठल्या रूटचं कधी विमान कसं घ्यावं या सगळ्या गोष्टीसाठी आपल्यासोबत ट्रॅव्हल प्लॅनर जसा असतो
तशाच प्रकारे आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर देखील असणं गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एअरपोर्ट सेवा देखील असते. आता एअरपोर्ट सेवा म्हणजे काय? तर आपल्या बँका आहेत. या बँका म्हणजे एअरपोर्ट आहे, जिथे आपण फक्त विमान बदलण्यासाठी, लँड होऊन दुसरं विमान पकडणं किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी म्हणून वापरतो. आता या एअरपोर्टवरतीच कोण घर घेऊन राहतं का? लक्षात घ्या, एअरपोर्टवरती साधी पाण्याची बाटली देखील विकत घ्यायला गेलो, साधा चहा किंवा कॉफी देखील प्यायला गेलो तर आपल्याला किती महागडं पडतं. बँकेमध्ये आपल्याला हे गोष्टी दिसत नाहीत, पण आपल्याला फक्त 2 ते 2.5% जे व्याज मिळतं किंवा ते 2.5-3% जे मिळाले त्यावरती जो 30% टॅक्स निघून जाणार असतो, त्यांनी इफेक्टिव्हली 2%च पैसे मिळत असतात. हे महागाईच्या 7 ते 8%च्या वेगापेक्षा मिळणारे 2% हे अत्यंत महागडं ठिकाणी आपल्या पैशांना ठेवून देण्यासाठी. हे लक्षात घेऊन आपल्याला फक्त जो पर्पजेस वापरायचे आहेत, जिथे कुठे लँड व्हायचं आहे आणि जे पैसे खर्च करायचे आहेत त्यासाठी म्हणून प्लॅटफॉर्म म्हणून या एअरपोर्ट सुविधांना वापरणं, तर आपल्या गुंतवणुकांचा प्रवास हा सुखकर होईल. कोणी आपण विमान तळावरतीच मी फ्लॅट घेऊन 2-3 वर्ष राहीन असा विचार करत असू तर ही अत्यंत महागडी गोष्ट ठरेल. आपल्या गुंतवणुकांचा जो काही प्रवास केला आहे ते कमवलेले पैसे देखील आपले निघून जातील. सो यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे आणि 1-2 वर्षाच्या आतमध्ये जे पैसे लागणार आहेत त्यासाठी तर आपण बाय रोडचाच प्रवास केला पाहिजे. सो कुठे जायचंय, का जायचंय, तुम्हाला किती वेळ आहे याप्रमाणे तुम्ही वापरणारं व्हेइकल बदलतं, तसंच तुमच्या इन्व्हेस्टमेंट करण्याचं ठिकाण देखील बदलतं. सो म्हणून गुंतवणुका हा एक विमान प्रवास आहे, शेअर बाजारातल्या गुंतवणुका हा एक विमान प्रवास आहे आणि इन जनरल गुंतवणुका हा वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असलेला प्रवास आहे. हे समजून घ्या. व्हिडिओ कसा वाटतोय हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना शेअर देखील करा. तुम्हाला माझ्याकडनं इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज हवा असेल, तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग आमच्याकडनं करून हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. धन्यवाद.